नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झाली आहे, त्यासाठी शिपाई, हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे 20 जनरल नॉलेजचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तसेच 2025च्या ज्या चालू घडामोडी आहेत, यावरती सुद्धा आपण या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डाउनलोड करायची असेल, तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. मुंबईच्या दलाल स्ट्रीटमध्ये खालीलपैकी कशाचे कार्यालय आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देऊ शकता. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. आपल्याला विचारलंय काय, मुंबईचा जो दलाल स्ट्रीट आहे, तर त्या ठिकाणी कशाचं कार्यालय आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्याला आपण BSE म्हणतो. तर BSEचं कार्यालय आहे पहा मुंबई दलाल स्ट्रीटमध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, आपल्याला एका व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही भारतामध्ये राष्ट्रीय उद्यान आहेत, हे पूर्णपणे राष्ट्रीय उद्यान ते कोणत्या राज्यामध्ये आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, ते देखील आपण पूर्णपणे घेतलेलं आहे. त्यातीलच हा एक प्रश्न आहे पहा, सायलेंट व्हॅली नावाचं एक राष्ट्रीय उद्यान आहे, ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर केरळ हे जे राज्य आहे, केरळ या राज्यामध्ये स्थित आहे पहा सायलेंट व्हॅली नावाचं राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोण करतात? झेडपीचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम हे कोणाचं असतं? यावरती आपल्याला 3 ते 4 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा किंवा हा जो प्रश्न आहे, हा थोडासा इम्पॉर्टंट असणार आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे काम असतं पहा जिल्हा परिषदेचं अंदाजपत्रक तयार करण्याचं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अंबादेवी मंदिर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? यावरती आपल्याला प्रश्न 2 वेळा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील सुद्धा प्रश्न आहे. अंबादेवी मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर अमरावती या शहरामध्ये स्थित आहे पहा अंबादेवी मंदिर. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? मित्रांनो, आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 4 ते 5 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. आपल्या राज्यातील पहिलं मानवनिर्मित अभयारण्य कोणतं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर सागरेश्वर अभयारण्य जे आहे, हे महाराष्ट्रातील आपल्या पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. वनस्पतींना योग्य वाढीसाठी आवश्यक असलेले मूलभूत मूलद्रव्य खालीलपैकी कोणते आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तलाठी भरती जी 2013ला झाली त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि वनरक्षक भरती 2019ला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. वनस्पतींना योग्य वाढीसाठी आवश्यक असलेले मूलभूत मूलद्रव्य कोणते आहे? तर ते आहे पहा नत्र म्हणजेच नायट्रोजन. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पितळखोरी लेणी स्थित आहेत? आपल्याला पितळखोरी लेणी विचारलेली आहेत. आपल्याला यावरती मित्रांनो प्रश्न 3 वेळा विचारण्यात आला होता. पितळखोरी लेणी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? तर ती आहेत पहा महाराष्ट्रातील आपल्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी किंवा या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत पितळखोर लेणी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. खालीलपैकी कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? पहा, सामाजिक न्याय दिन हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला दिनविशेष वरती स्पेशल प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, आपल्याला जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर सामाजिक न्याय दिन हा जो आहे, हा छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय? मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा. खूप वेळा आणि हा प्रत्येकाला जवळपास माहीत असणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस आपण इंटरनेट बँकिंग वापरतो किंवा ऑनलाईन सर्व्हिसेस काहीही वापरतो, तर त्यावेळी आपल्याला एक OTP येत असतो. तर त्या OTPचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. ते लक्षात ठेवायचे. OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आणि आपल्याला जेवढे काही हे जे उच्च न्यायालय भरती आहे, त्यामध्ये कॉम्प्युटर नॉलेजवरती सुद्धा काही प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. तर त्यासाठी आपण जवळपास 100 असे प्रश्न आहेत, की जे परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत. त्या 100 प्रश्नावरती सुद्धा एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याचीही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 10वा आहे. खालीलपैकी कोणती पर्वतरांग महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते? पहा, महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून कोणती पर्वतरांग ओळखली जाते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर सह्याद्री पर्वतरांग जी आहे ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? मित्रांनो, लक्षात ठेवायचे आपल्याला काय विचारलंय? मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी. हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागामध्ये जशास तसा विचारण्यात आलेला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर जी चेतापेशी आहे ही मानवी शरीरातील सर्वात लांब असणारी पेशी आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12वा आहे. दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? आपल्याला पुस्तक आणि त्याची लेखक यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यासाठी आपण महत्त्वाची 100 पुस्तकं आणि त्यांची लेखकं यावर सुद्धा एक व्हिडिओ घेतलेला आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 4 तर कार्ल मार्क्स यांचा ग्रंथ आहे पहा, दास कॅपिटल, आणि हा जगात एकदम फेमस असणारा पुस्तक आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यात भेगावती नदीवरती राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवरती उभारण्यात आलेला आहे? यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर कोल्हापूर हा जिल्हा आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भोगवती नदीवरती राधानगरी प्रकल्प जलविद्युत प्रकल्प स्थित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो किंवा कोणतं साधन वापरलं जातं ज्याने भूकंपाची तीव्रता मोजली जाऊ शकते? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर सिस्मोग्राफ हे वापरलं जातं पहा भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15वा आहे. जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केलेली आहे? या ठिकाणी एक संघटना आहे किंवा आपण त्याला सभा म्हणू शकतो. तर ही कधी झालेली आहे? तर जुलै 1924 या वर्षी स्थापन केलेली आहे. प्रश्न विचारलाय की ती कोणी केली आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 या वर्षी बहिष्कृत हितकारिणी सभा जी आहे ती स्थापन केली. आणि मित्रांनो, जेवढ्या काही इतिहासातील महत्त्वाच्या संघटना असणार आहेत, तर ते संघटन आणि त्याचे संस्थापक कोण आहेत, यावर आपण लवकर एक व्हिडिओ घेऊन येऊ. म्हणजे आपल्याला असे प्रश्न हे इझिली सॉल्व्ह होतील. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16वा आहे. मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण असतात? आपल्याला काय विचारलंय? अध्यक्ष विचारलेले आहेत. कशाचे अध्यक्ष विचारलेले आहेत? मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करणारी जी समिती आहे, त्या समितीचे अध्यक्ष कोण असतात? आपल्या सर्वांना माहीत आहे की ती जी समिती आहे, तिचे अध्यक्ष असतात पहा भारताचे पंतप्रधान. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 17वा आहे. भारतामधील खालीलपैकी एकमेव पर्यटन जिल्हा आहे ज्याला 2 जागतिक वारसा स्मारके लाभलेली आहेत. खालीलपैकी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे. ज्यावेळी खालीलपैकी असा शब्द असेल तर ऑप्शनपैकी आपल्याला उत्तर देणं गरजेचं असतं. तर असा खालीलपैकी कोणता एकमेव पर्यटन जिल्हा आहे की ज्यामध्ये 2 जागतिक वारसा स्मारके किंवा वारसा स्थळे जे आहेत ते स्थित आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे, हा असा महाराष्ट्रातील किंवा भारतातील दिलेल्यापैकी एक असा जिल्हा आहे की ज्याला 2 जागतिक वारसा स्थळे जे लाभलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल छत्रपती संभाजीनगर.
प्रश्न क्रमांक 18 आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली होती? यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न विचारला जातो की आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ती केलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे आर्य समाजाची स्थापना. आणि ती कधी केलेली आहे? तर 10 एप्रिल 1875 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. प्रश्न परत एक वेळा पहा, कारण यावरती आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आला होता. 10 एप्रिल 1875 साली किंवा 75 रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो? वनरक्षक भरती 2019, 2023 या दोनही वर्षी हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा SSC GD मध्ये सुद्धा. तर जागतिक व्याघ्र दिन जो आहे तो कधी साजरा केला जातो? तो साजरा करतात ऑप्शन क्रमांक 2 29 जुलै या दिवशी जागतिक व्याघ्र दिन पाळला जातो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? पहा, मूलभूत कर्तव्यांशी संबंधित असणारा अनुच्छेद कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर अनुच्छेद 51(1) हा जो आहे 51(a) हा मूलभूत कर्तव्याशी संबंधित असणारा अनुच्छेद आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये डाउनलोड जर करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी इन्साइडर या नावानं. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.